नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकृत्या मोजा अशा प्रकारचा क्वेश्चन पेपरमध्ये आलेला असतो. तर हा जो प्रश्न आहे तो कशा प्रकारे सॉल्व करायचा तर बघूया. तर या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. पहिलं त्या त्रिकोणाला नंबर देऊन घ्यायचा 1, 2, 3 आणि यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 = 6 म्हणजेच 6. तर खालील प्रकारचा जो प्रश्न आहे तो आपण सॉल्व करूया. तर बघा, एक त्रिकोण दिलेला आहे आणि आकृत्या त्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाची संख्या किती आहे तर या ठिकाणी नंबर देऊन घ्या 1, 2, 3 आणि 4. आता सगळ्यात पहिलं यांची बेरीज करायची आहे. 1 + 2 + 3 + 4 तर किती होतात बघा. 4 आणि 3 7, 7 आणि 2 8, 9 आणि 1 10. 10 या ठिकाणी ऑप्शन चेक करायचा आहे. 10 जिथं असेल ते आपलं करेक्ट ऑप्शन आहे. पुढचं एक्झाम्पल त्याच पद्धतीचं आहे. सगळ्यात पहिलं या आकृतीला नंबर देऊन घेऊया. तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशा प्रकारचा नंबर देऊन घ्यायचा आहे आणि या सर्व संख्येची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7. आता यांची बेरीज करायची. 6 6 12 आणि 1 13, 13 आणि 5 17, 18, 19 20, 21 22, 23 24 25, 26 27 आणि 28. तर बघा, यांची जी बेरीज आहे ती 28 आलेली आहे आणि या ठिकाणी 28 आपला ऑप्शन जे असेल ते करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. आता पुढचा जो टाईप आहे तो सुद्धा अशाच प्रकारचा आहे. तर बघा, हेच एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. तर बघा, हे जे त्रिकोण आहेत या त्रिकोणामध्ये सुद्धा त्रिकोण मोजायचे आहेत. तर ही आकृती जरा वेगळी आहे, परंतु या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीला सगळ्यात पहिला नंबर देऊन घेऊया. तर बघा, या आकृतीला नंबर द्या 1 2 1 2 3 आणि 4 अशा प्रकारचा नंबर दिल्याच्या नंतर या सर्व संख्येची बेरीज करायची. वरच्या त्रिकोणातल्या जे नंबर आहेत त्याची बेरीज करा, 3 येते. त्यानंतर हे जे त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या संख्येची बेरीज करा, 1 + 2 + 3 + 4. तर बघा, ही जी बेरीज आहे ती येते 10. तर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण, ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण 3 आहे आणि ह्या खालच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण 10 आहे. असे 3 + 10 = 13. म्हणजे ह्या सर्व आकृत्यामध्ये 13 त्रिकोण आहेत. तर आपलं जे आन्सर आहे 13 त्रिकोण आहेत. त्यानंतर याच पद्धतीचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे खाली. तर हे कसं सॉल्व करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन राईट केलेलं नाही आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन आहे त्रिकोणाची संख्या मोजा. तर बघा, आता यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ह्या एक्झाम्पलमध्ये 21, दुसरा ऑप्शन आहे 20, तिसरा ऑप्शन आहे 36 आणि चौथा ऑप्शन आहे 10. तर विद्यार्थी मित्रांनो, असंच करायचं आहे. आपलं पहिलं जे एक्झाम्पल आपण सॉल्व केलं आहे त्याच पद्धतीने याला नंबर द्या 1 2 आणि 3. याला पण नंबर द्या 1 2 3 4 आणि 5. तर बघा, आता हे एक्झाम्पल आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे पहिली याची बेरीज करून घ्या. तर सर्वात पहिल्या नंबरची बेरीज करून घेऊया. 1 + 2 + 3 = 6 आणि ह्या त्रिकोणाच्या संख्येतल्या नंबरची बेरीज करायची आहे. 1 + 2 + 3 + 4 + 5. तर बघा, ही येते 5 आणि 4 9, 9 हे 12, 13 14 15 हे आले 15. आता 15 + 6 21 म्हणजे हे जे त्रिकोण आहेत दोन्ही त्रिकोणातल्या त्रिकोणाची संख्या ही 21 आलेली आहे. 21 ज्या ठिकाणी ऑप्शन असेल तेच करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर खालचं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. या त्रिकोणामध्ये अशा प्रकारची जर आकृती आली तर सेम हीच पद्धत या ठिकाणी यूज करायची आहे. तर या ठिकाणी सुद्धा त्रिकोणाची संख्या मोजा. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे 12, दुसरा आहे 15, त्यानंतर 16 आणि 18.
सेम हीच पद्धत यूज करायची आहे. तर बघा सगळ्यात पहिला नंबर देऊन घ्यायचा आहे 1 2 3. 1 2 3. सगळ्यात पहिलं याची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. आणि याची पण बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. आता 6 आणि 6 6 अधिक 6 बरोबर 12. आता 12 या ठिकाणी ऑप्शन बघायचं आणि तेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे.